नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा कवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आपण ना आपल्या चॅनलवरती फार अशा तिखट रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, चटपटीत पदार्थ बनवलेले आहेत। चला तर मग आज वेगळी चव देऊया जिभेला सुद्धा आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा। तर आता आज आपण ना गोडाचा पदार्थ बनवलेला आहे, तो म्हणजे गुलाबजामुन। गुलाबजामुन म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतंच आणि आजकाल तरी प्रीमिक्स रेडीमेड आलेला आहे, त्यामुळे गुलाबजामुन जे आहेत ते झटपट बनतात। चला तर सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा आपण पाक बनवून घेऊया। तर पाकसाठी मी 1 ग्लासचं मेजरमेंट ठेवलेलं आहे। साधारणतः 1.5 ग्लास मी पाणी घातले आणि अर्धा ग्लास इतकं अर्धा ग्लासच्या थोडं जास्त इतकं साखर घातली। तुम्ही जास्त गोड हवं असेल तर 1 ग्लास साखरसुद्धा घालू शकता। तर तुम्हाला साखरेमध्ये काही तिळगुळसुद्धा दिसत आहेत। तर काय झालं होतं, थोडे तिळगुळ माझ्याकडे शिल्लक होते, मग ते वाया जाऊ द्यायचं नाही म्हटलं आणि या पाकासाठी वापर केला। तर चला मग आता मी इकडे गुलाबजामुनचं प्रीमिक्स आणलेलं आहे। आता हे दुकानांमधून ना सहज भेटतं, अवेलेबल आहे सगळीकडे आणि यासाठी खवा वगैरे काहीच लागत नाही। फक्त रेडीमेड पीठ घ्यायचं आणि 1 वाटी दूध थोडं थोडं घालत याला ना छान असं चपातीसारखं मळायचं। पण लक्षात असू द्या, पीठ ना थोडं जाड घट्ट असंच राहिलं पाहिजे, कारण जास्तही पातळ करू नका। आणि मग पीठ जे आहे चांगलं आपण मळून घ्यायचं आणि त्यानंतर मग याला 10-15 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं। तोपर्यंत आपला पाक तयार करून घ्यायचा। तर पाकमध्ये ना मी अगदी चिमूटभर इतकं हळद घातले रंग येण्यासाठी आणि आता तिकडे तुम्ही बघत आहात रंग आपला पाकाला खूप छान आलेला आहे। पाक हवा असल्यास तुम्ही अजून थोडं जास्ती करू शकता, प्रमाणसुद्धा जास्ती वाढवू शकता। तर आता पाकला ठेवूया साईडला। आता काय करूयात, आपण गुलाबजामुन तळून घेऊयात। त्यासाठी मी इकडे तेल गरम करायला ठेवले आणि त्यानंतर मग पीठ इकडे बघत होते तर मस्त मुरलं होतं पीठ। आता काय करायचं, या पिठाच्या 2 गोळे करून घ्यायचे आणि याला लांब आकारामध्ये गोल गोल करायचं। तर आता तुम्ही 1 साईजचे गुलाबजामुन करणार असाल तर ही पद्धत अगदी परफेक्ट आहे। तर आता चाकू घ्यायचं आणि चाकूने पेड्या इतके याचे कटिंग करायचे। तर इकडे बघत आहात तुम्ही गोल गोल असे मी कटिंग करून घेत आहे। आता काय करायचं, एक एक असं पेढा घ्यायचा आणि त्याला मस्त गोल आकार द्यायचा। तर मंडळी, आजकाल ना हार्ट शेपचे गुलाबजामुनसुद्धा बनतात, वेगवेगळ्या आकाराचे गुलाबजामुन बनतात, तुम्हीसुद्धा बनवू शकता, आवडेल तर तुम्हाला। मी तरी इकडे आपली जी एकदम ओरिजिनल पद्धत जी आहे ना गोल गोल, तीच बनवत आहे। तर आता काय करायचं, हातावर याला मस्त असे गोल गोल गोळे करून घ्यायचे आणि गोळे किती करायचे लहान मोठे ते तुमच्यावर डिपेंड आहे। आणि एका पॅकेटमध्ये ना साधारणतः 30 ते 32 गुलाबजामुन होतात। तर आता काय करायचं, तेल गरम झालेलं असतं, एकानंतर एक गुलाबजामुन घालायचे आणि गॅसचं फ्लेम ना मीडियम ठेवायचं, जास्त मोठं नका ठेवू, नाही तर गुलाबजामुन जास्तच आपले काळे होतील। आपण साधारणतः ब्राऊन कलरवरती याला तळून घेणार आहोत। तर आता गुलाबजामुन जे आहेत ते सगळे एकदाच नका घालू। जर 1 पॅकेट आणत असाल तर अर्धे गुलाबजामुन पहिल्यांदा, अर्धे गुलाबजामुन नंतर तळून घ्या। तर आता मी इकडे गॅसचा फ्लेम बारीक ठेवून ना चांगले गुलाबजामुन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेत आहे आणि हे गुलाबजामुन ना लगेच तळतात, 3-4 मिनिटमध्येच तळतात। तर आता पाकामध्ये ना मी वेलची पूड घातले, 1 वेलदोडा घातले आणि बारीक करून आणि मस्त याला परत मिक्स करून घेतलं आणि गरम केलं। कारण का, म्हणजे गुलाबजामुन जसं आपण तळतो ना तेव्हा लगेच गरम गरम पाकामध्ये आपण हे गुलाबजामुन घालायचे आहेत, म्हणजे कसं लवकर मुरतंसुद्धा आणि टेस्ट छान येते गुलाबजामुनला। तर आता इकडे तुम्ही बघत आहात ब्राऊन आपले गुलाबजामुन झालेले आहेत आणि एक गुलाबजामुन तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सुटतं। तर हे असं का सुटतं म्हटलं तर पीठ जे आहे आपण जास्त असं कोरडं ठेवलं किंवा त्याच्यावर काही झाकलं नाही तर अशा प्रकारे थोडे गुलाबजामुन फुटू शकतात। तर आता ते इग्नोर करा, पण बाकीचे मात्र गुलाबजामुन मस्त गोल गोल झालेले आहेत। आता याला गरम गरम पाकामध्ये सगळे गुलाबजामुन घालायचे आणि थोडं याला आतून परतून घ्यायचं आणि याला 5-10 मिनटं तरी मुरत ठेवण्यासाठी ठेवायचं। तर आता मी अशा पद्धतीने सारे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत आणि पाकामध्ये ठेवलेले आहेत। चला, तुमच्यासाठी आता एका बाउलमध्ये मी गुलाबजामुन काढत आहे आणि गुलाबजामुनमध्ये ना जास्त पाक नका घालू, कारण कमी पाकामध्ये सुद्धा गुलाबजामुन छान लागतात। पण तुमची मर्जी, तुम्हाला पाक जास्ती आवडत असेल तर तुम्ही जास्त पाकसोबतसुद्धा खाऊ शकता। बघा किती छान झालेले आहेत आपले गुलाबजामुन गोल गोल असे। तर आता 1 गुलाबजामुन ना मी तुम्हाला कट करून दाखवते। आतपर्यंत आपलं जे पाक आहे ते चांगलं मुरलेलं आहे आणि कट केल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता आणि मस्त असे गुलाबजामुन मुरलेले होते आणि मस्त लागले टेस्टला सुद्धा। तर आज ना माझ्या मम्मीचा बर्थडे होता
आणि त्यानिमित्ताने मी गुलाबजामुनचा बेत ठरवला आणि मस्त अशी गुलाबजामुन बनवले। तुम्हाला आवडली का रेसिपी नक्की सांगा मला कमेंट करून, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, आणि रेसिपी जास्तच आवडली की तिघांना शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला। भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा।